नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मंदिरात सर्वजण कीर्तनासाठी जमलेले असतात. आता कीर्तन झाल्यावर इंदू अभंग म्हणायला लागते. इंदूचा अभंग ऐकून सगळेच खूप भारावून गेलेले असतात आणि मंत्रमुग्ध होऊन इंदूचे अभंग ऐकत असतात. मुक्ताची आजीसुद्धा इंदूचं अभंग ऐकत असते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात आणि तिला आठवत असतं की तिने इंदूला ढकलून दिलं होतं आणि म्हटली होती की खबरदार माझ्या घरी आली तर जन्मताच आईबापाला गिळून बसलीस, तुझी काळी सावलीसुद्धा पडू देणार नाही मी माझ्या नातीवर. आता इंदूचा अभंग म्हणून झाल्यावर सगळेजण इंदूसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता मुक्ताची आजी इंदूजवळ येते आणि रडत येऊन इंदूच्या पाया पडायला लागते. हे बघून सगळेच आश्चर्याने बघायला लागतात. सगळेच खूप भावूक झालेले असतात. इंदू मुक्ताच्या आजीला म्हणते, आहो काकू, काय करताय तुम्ही? यावर मुक्ताची आजी म्हणते की नाही ग इंदू बाळा, आज तुझ्यामुळे माझी नात वाचली आणि मी सगळ्यांसमोर तुला काही बाई बोलले, तुझा अपमान करत राहिले. खरं तर आज तुझ्या तोंडून विठुरायाच बोलतोय. मी तुझा नाही तर त्या विठुरायाचा अपमान केलाय. माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ कर बेटा. म्हणून त्या खूप रडायला लागतात. व्यंकू महाराजसुद्धा हे बघून खूप भावूक झालेले असतात. सगळेच कौतुकाने इंदूकडे बघत असतात. आता इंदू मुक्ताच्या आजीला उठवते. आता मुक्ताची आजी कौतुकाने इंदूच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्यांच्या जागी जाऊन बसते. आता व्यंकू महाराजसुद्धा इंदूजवळ येतात. इंदू व्यंकू महाराजांसमोर नतमस्तक होते. व्यंकू महाराज खूप कौतुकाने इंदूकडे बघत असतात. ते इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, इंदू बाळा. सगळेच हे बघून खूप भावूक झालेले असतात. आता व्यंकू महाराज म्हणतात, मंडळी, जगातली सगळीच माणसं आपल्या गुरूंचं नाव अतिशय श्रद्धेने सगळ्यांना सांगत असतात, पण एखाद्या गुरूंनी त्यांच्या शिष्याचं नाव सगळ्या जगाला सांगावं असा क्षण त्या गुरूच्या आयुष्यामध्ये फार कमी वेळा येतो. हे बोलताना व्यंकू महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. इंदूच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू येत असतात. आता व्यंकू महाराज म्हणतात की जेव्हा तो क्षण येतो ना मंडळी, तेव्हा तो त्या गुरुसाठी आणि त्याच्या शिष्यासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा असतो. आज दत्त जयंतीच्या पवित्र दिवशी विठुरायाच्या साक्षीने आणि त्याच्या कृपेने माझ्या आयुष्यात तो क्षण आलेला आहे. आज मी तुम्हा सगळ्यांना गर्वाने आणि अभिमानाने सांगू शकतो की इंद्रायणी वाडीकर ही माझी शिष्य आहे. हे ऐकून इंदू व्यंकू महाराजांसमोर हात जोडून खूप रडायला लागते. आत्तोबा सुद्धा हे बघून खूपच भावूक झालेले असतात. व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की रडू नको बाळा. इंदू डोळे पुसत व्यंकू महाराजांकडे बघत असते. आता व्यंकू महाराज म्हणतात की आणि हा अभिमान मला का आहे, तर ती फक्त उत्तम कीर्तन करते म्हणून नाही बरं का. खात्री आणि विश्वाससुद्धा आहे की जी दिग्रजकरांची कीर्तनाची परंपरा आहे, जी माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादाने माझ्यापर्यंत चालत आली, ती कीर्तन परंपरा इंद्रायणी तिच्या समर्थ खांद्यावरून पुढे चालवत नाही. आता इंदूने व्यंकू महाराजांसमोर हात जोडलेले असतात. व्यंकू महाराज पुढे म्हणतात की तो वारसा ती अतिशय परंपरेने सांभाळेल, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. आता व्यंकू महाराज इंदूचे डोळे पुसत इंदूला म्हणतात की इंदू बाळा, चला हेची दान देगी देवा म्हणा, आज तू म्हणायचं आणि मी ऐकायचं, असं म्हणून ते त्यांच्या जागी जाऊन बसतात. आता इंदू हेची दान देगा देवा म्हणायला लागते. सगळेजण खूप कौतुकाने इंदूकडे बघत असतात. आता व्यंकू महाराज इंदूजवळ येतात आणि इंदूच्या डोक्यावरती हात ठेवतात. इंदू व्यंकू महाराजांसमोर हात जोडून उभी असते. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या खोलीत काहीतरी विचार करत बसलेल्या असतात. तेव्हा तिथे अंताजी येतात आणि टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात, द मॅन ऑफ द मॅच गोज टू आनंदी अंताजी दिग्रजकर. आणि अंताजी खूप खुश असतात आणि ते डान्स करायला लागतात आणि म्हणतात की आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. आणि मोठ्या बाईंना म्हणतात की आनंदी, आज मी खूप आनंदी आहे बरं का. त्या पोपट्याला बरोबर पिंजऱ्यामध्ये कैद केला आनंदीबाईंनी माझ्या बायकोने. मात्र मोठ्या बाई काहीच बोलत नाहीत, त्या विचारच करत असतात. तेव्हा अंताजी मोठ्या बाईंजवळ येतात आणि म्हणतात की आनंदी, अगं काय आहे, मी एवढं बोलतोय, काय हू नाही चू नाही, कुठे लक्ष आहे तुझं? तेव्हा मोठ्या बाई अंताजीकडे बघून थोडंसं हसतात आणि अंताजी म्हणतात की अगं आनंदी, आज मी खूप खूप खुश आहे. इंदूने आज सगळ्या गावाच्या समोर हे मान्य केलं की हे सगळं आनंदीबाईमुळे घडलं, गावाला संकटातून बाहेर काढलं. आणि ते म्हणतात, आणि तुला सांगतो मला सगळ्यात आनंद झाला केव्हा सांगू का? ते त्या पोपटरावाकडे बघून. तो एरवी कसा असतो, माननीय सन्माननीय, आणि त्याचा चेहरा कसा झाला होता, हाननीय. आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात, अगं तुझ्यामुळे तो पळाला, तो जर घावला असता ना
तर त्या पोपट्याला असा काळा निळा केला असताना तर त्याचे बसायचे वांदे झाले असते आणि ते मोठ्या बाईंसमोर हात जोडून म्हणतात, मानलं आनंदीबाई अंताजी दिग्रजकर, तुमच्या सगळ्या चुका सगळे गुन्हे अहो माप. हॅट्स ऑफ आनंदी, आय एम व्हेरी व्हेरी आनंदी, गुड नाईट स्वीट ड्रीम असं म्हणून ते झोपून घेतात. मात्र मोठ्याबाई काहीतरी विचार करत बसलेले असतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की नारायणी मोबाईलवर काहीतरी बघण्यात खूप बिझी असते. तेव्हा मोठ्याबाई तिथे येतात आणि तिला आवाज द्यायला लागतात, पण नारायणीचं त्यांच्याकडे लक्ष नसतं. तेव्हा मोठ्याबाई तिच्या जवळ येतात आणि ओरडून म्हणतात, काय गं, मोबाईल काय पाहत बसली आहेत? तेव्हा नारायणी मोबाईल घाबरून ठेवून देते. मोठ्याबाई म्हणतात की काय कामं वगैरे आहेत की नाही? नारायणी घाबरत म्हणते की काही नाही, ती सगळी कामं झाली आहेत ना म्हणून मी बसले. मोठ्याबाई विचारतात, काय पाहत होतीस? तेव्हा नारायणी घाबरत सांगते, काय नाही, ते आपलं सहजच. मोठ्याबाई विचारतात की सहजच काय? आणि म्हणतात मोबाईल दाखव. तेव्हा नारायणी घाबरत मोबाईल मोठ्याबाईंना देते. नारायणी मोबाईलमध्ये इंदूचं कीर्तन ऐकत बसलेले असते. ते बघून मोठ्याबाईंना खूप राग येतो. नारायणी घाबरून मनातच म्हणते, आई आता माझा राग त्या बिचाऱ्या इंदूवर काढणार. आणि ती मोठ्याबाईंना म्हणते, आई तिची काही चूक नाही गं, उगाच तू वड्याचं तेल. पण मोठ्याबाई नारायणीला थांबवतात आणि कीर्तन बघून झाल्यावर काही न बोलता तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की आदू आणि इंदू बोलत असतात. आदू म्हणतो, इंदू तू तर खूप भारी आहेस गं. इंदू म्हणते, भारी आहे की नाही ते नाही माहिती, पण फंटा गँगची मेन आहे. आदू म्हणतो की मेन पण आहेस आणि भारी पण आहेस. कालचं कीर्तन तर किती मस्त झालं. तेव्हा इंदू म्हणते, कीर्तन नाही रे, कीर्तन सेवा म्हणतात त्याला. जशी व्यंकू महाराजांनी शिकवली तशी मी करते, त्यात माझं काहीच नाही. पण आदू तू सुद्धा एक नंबर आहेस. अख्ख्या विठूच्या वाडीमध्ये तू एक नंबर आहेस. तू एक नंबर, मी एक नंबर आणि आपली गाडी 11 नंबर. तेव्हाच तिथे गावातील काही लोक येतात आणि इंदूला म्हणतात, इंदू माऊली विठ्ठलाची कृपा आहे हा तुमच्यावर. आणि म्हणतात की व्यंकू महाराजांच्या तोडीस तोड कीर्तन केलंस तू, त्याच्यापेक्षा भारी म्हटलं तरी चालेल. तेव्हा इंदू ओरडून म्हणते, माझ्या व्यंकू महाराजांपेक्षा भारी कीर्तन सेवा कोणीच करू शकत नाही, कळलं का? ते म्हणतात, अगं पण त्यांचं वय केवढं, त्यांचा अनुभव केवढा, तू पण त्यांच्या एवढी झालीस का? त्यांच्यापेक्षाही भारी कीर्तन करशील असं म्हणून ते इंदूला नमस्कार करून दर्शन द्या माऊली असं म्हणतात. तेव्हा इंदू त्यांना थांबवत म्हणते की काय करताय तुम्ही, तुमच्यापेक्षा लहान आहे मी. ते म्हणतात की माऊली ते फक्त वयाने नाही कर्माने खूप मोठे आहात तुम्ही. मग ते त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून निघून जातात. आता आदूसुद्धा इंदूला नमस्कार करायला लागतो. इंदू त्याला म्हणते, अरे तू पण पाया पडतोस की काय? तेव्हा गोपाळ तिथे येतो आणि म्हणतो, मग अरे अख्खा गाव पाया पडते तुझ्या, मग आमचा आदू महाराज का पाठीमागे राहील? आणि तो आदूला म्हणतो की आदू पाया पड, आणि नुसतं पाया पडू नको, नाक घास तिच्यासमोर, लाल होईपर्यंत घास. आणि तो हळूच खुणावून आदूला गंमत करतोय असं सांगतो. गोपाळ इंदूला म्हणतो की इंदू तो असा हात वरती करून आणि म्हाताऱ्या माणसांची ॲक्टिंग करत म्हणतो, विठ्ठल विठ्ठल शुभ आशीर्वाद असं म्हण, असं फील घेऊन म्हण. आणि परत तो आदूला म्हणतो, आदू आपली इंदू म्हातारी झाली रे, लोक पाया पडायला लागले तिच्या, हात आशीर्वादासाठी उठायला लागलाय आणि आता केससुद्धा पिकलेत तिचे. आदूसुद्धा म्हाताऱ्यांची ॲक्टिंग करत म्हणतो की आणि दातसुद्धा पडायला लागलेत. गोपाळ म्हणतो, हो दातामध्ये फटसुद्धा पडली आहे. हे ऐकून इंदू पटकन तोंडाला हात लावते आणि मोठ्याने ओरडून म्हणते, गोपाळ मला काही म्हणू नको. गोपाळ म्हणतो, खरं तेच बोलतोय. आणि परत म्हाताऱ्यांची ॲक्टिंग करत म्हणतो, तू एकदम म्हाताऱ्यासारखी वागायला लागलेस, होय की नाही आद्या? आदूसुद्धा म्हणतो की हो एकदम राईट बोलतोय गोपाळ दादा. आणि ते दोघेही इंदूला चिडवायला लागतात. इंदू रागाने म्हणते की बस झाला, तुम्ही मला चिडवू नका, नाहीतर मी. गोपाळ म्हणतो, काय करणार आहेस बुटके म्हातारे? इंदू इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते की थांबा तुम्हाला दाखवतेस. गोपाळ आणि आदू तिच्याकडे घाबरून बघायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.